नाविलाजाने मला फोनवरती आपल्याला या कार्यक्रमासाठी शुभेच्छा द्याव्या लागतायत, परंतु मी आपल्या तालुक्यातील प्रत्येक आमचे युवक असतील, महिला भगिनी असतील किंवा आमचे बंधू भगिनी असतील, कोणताही काम असू दे, कोणताही विषय असू दे, मुलांचा शिक्षणाचा विषय असू दे, नोकरीचा विषय असू दे किंवा शेतीविषयक प्रश्न असतील किंवा गावाकडील कोणताही विषय असेल, हक्काने मी आपला माणूस म्हणून आम्हाला तुम्ही कधी सांगू शकता. आणि आज ज्या पद्धतीनं मी येणार म्हणून आपण सगळ्यांची उत्सुकता होती आणि मी खरं तर आजच्या कार्यक्रमाला मी येण्यासाठी निघालोच होतो, परंतु दुर्दैवानं मला ते येता आलं नाही. यासाठी मी आपली सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. परंतु पुढचा कोणताही कार्यक्रम असेल त्यावेळेला मी मात्र सर्वांच्या अगोदर आपल्या ठिकाणी पोहोचलेला असेल. धन्यवाद आबा. शासनामध्ये ज्या आबासाहेब पटेल ससेगावकरांनी 18,000 लोकांना नोकरी दिली आणि शाहूवाडी तालुक्यातल्या आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना नवी उभारी देत आहेत. खऱ्या अर्थानं मराठा ठोक क्रांती मोर्चाचे अध्यक्ष झाले आणि जनाक्रोश आंदोलन मोर्चाचे अध्यक्ष आणि आमची पूर्ण टीम आबांच्या मागे असल्यामुळं आज आबांचा आम्हाला लाखमोलाचा हातभार या मॅचसाठी लागतोय. धनगर समाजाच्या वतीनं आणि मुंबईकरांच्या वतीनं आबा आपले परत एकदा आबांसाठी एक मिनिट बोल आबा ऐकतायत. खरं तर इतकं मोठं मोलाचं सहकार्य मिळालं. जेव्हा जेव्हा आबा तुम्हाला सहकार्य लागेल तेव्हा तेव्हा आमच्या धनगर समाजाला तुम्ही विनंती करा. आमचा धनगर समाज इतका प्रामाणिक आहे, एकदा शब्द दिला की तुमच्या पाठीमागे 100% आमचा धनगर समाज राहील, इतकाच आम्ही शब्द देतो आणि इथे थांबतो. आणि आतुरता येत होती खरं तर तुमच्या येण्याची, पण वेळेअभावी तुम्ही पोहोचू शकला नाही. खरं तर पुन्हा एकदा कार्यक्रम असेल तेव्हा तुम्ही नक्कीच पोहोचाल अशी अपेक्षा करतो आणि आम्ही थांबतो. आबा बोला. या चला मॅच आपण सुरू करूयात. मेगा फायनल मध्ये एक मिनिट आबांना बोला. बोला आबा. मला तमाम सगळ्या शाहूवाडीतील आपल्या समाजाला विनंती करायची आहे आणि एक सूचना द्यायची आहे की ज्या पद्धतीने आपल्या वाडी वस्त्यावरती गावामध्ये संपूर्ण डोंगर दऱ्यामध्ये आपला समाज त्या ठिकाणी राहतो, त्या ठिकाणी आपण छत्रपती शिवरायांच्या शिवकाळापासून आपण वास्तव्य आणि भूमिपुत्र आपण आहोत. आणि जंगल विभाग हा 1989 साली डिक्लेअर झालेला आहे, परंतु त्याच्या अगोदर 300 वर्षापासून आपलं सगळ्यांचं वास्तव्य आहे. परंतु आज शाहूवाडी तालुक्यामध्ये काही चुकीचे निर्णय त्या ठिकाणी होत आहेत आणि दऱ्याखोऱ्यामधल्या माझ्या धनगर बांधवांना वन विभागाकडून त्रास दिला जातो, घरं खाली करायला सांगितले जातात, त्या ठिकाणी जमिनीमध्ये कसू दिलं जात नाही किंवा त्याला त्या ठिकाणी जमिनीकडे येऊ दिलं जात नाही. अशा काही समस्या आहेत त्या सर्वप्रथम आमच्या कानावर घालाव्यात. आणि हे आम्ही भूमिपुत्र आहोत, आम्ही हक्क आमचा आहे. कुणीही आपलं घर सोडून मुंबई पुन्हा किंवा कुठं जाऊ नये, आपल्या हक्काच्या जमिनी आपल्या सोडू नयेत, आपल्या हक्काची घर आपण सोडू नयेत, ही आपल्या हक्काची आहेत. ज्या ठिकाणी आपल्याला कोणी अशा पद्धतीचं घर सोडण्यासाठी सांगत असेल, गाव सोडण्यासाठी सांगत असेल, तर त्याचा बंदोबस्त आम्ही सगळेजण मिळून करणार आहोत. तो तुमचा प्रॉब्लेम नसून तो माझा प्रॉब्लेम आहे, आमच्या शेतकरी संघटनेचा प्रॉब्लेम आहे. आणि आम्ही तुमच्या पाठीशी ठामपणे उभी आहोत की कुणी घाबरायचं नाही. त्या ठिकाणी जर आपल्या एकाही बांधवाच्या कुटुंबाला किंवा कोणाच्या केसाला जर धक्का लागला, तिथं आबासाहेब पाटील पहिला पुढा असेल. तुमच्यासाठी मी वाटेल ते करायला त्या ठिकाणी तयार आहे. परंतु आपण कुणीही, माझ्या तमाम मुंबईकरांना विनंती आहे की गावातल्या सगळ्या लोकांना आपण सांगायचं आहे की तुमच्या सोबत आबा आहेत, शेतकरी जनाक्रोश मोर्चा आहे. आणि तुम्ही कुणीही अशा पद्धतीची कोण धमकी देत असेल, कोण नोटीस देत असेल, तुमची अडवणूक करत असेल, घर बांधण्यासाठी विरोध करत असेल, घर रिपेअरी करण्यासाठी विरोध करत असेल, तुमचे रस्ते अडवण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्याची गाठ माझ्याची आहे. आणि कोणी घाबरायचं नाही, आपण हक्कानं नेटात त्या ठिकाणी उभं राहायचं आहे. आणि लवकरच मी आता गणपतीला गावाला आल्यानंतर आपल्या प्रत्येक गावामध्ये भेट देणार आहे आणि आपल्या प्रत्येकाच्या भेटी मी प्रत्यक्ष घेणार आहे. जास्त न बोलता आपण मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली, मला त्या ठिकाणी बोलवलं होतं, परंतु मी त्या ठिकाणी माझ्या तब्येतीच्या कारणास्तव येऊ शकलो नाही.
मी पुन्हा एकदा आपली दिलगिरी व्यक्त करतो, थांबतो. सर्वांना पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद आणि नमस्कार. आबा एकच मिनिट, BMCचे अधिकारी बोलतायत, 1 मिनिट. आबा मी तुम्हाला भेटलो, मी इथंच कार्यरत आहे. नागेश पवार भेटलो तुम्हाला. हा माझा एरिया आहे पूर्ण, मी इथं ड्युटीला आहे. हॅलो, हा बोला आता तुम्ही आबांच्यावर. आवाज आहे. खऱ्या अर्थानं आबांनी सांगितलं की शावडी तालुक्यातल्या धनगर समाजाला वाडी वस्तीतल्या लोकांना फॉरेस्ट अधिकाऱ्यांच्याकडून जो त्रास होतो आणि तिथून फॉरेस्ट अधिकाऱ्यांनी त्यांना सोडायची या ठिकाणी काय काय आज्ञा दिली ती कुणीही सोडून जाऊ नका असा आदेश या ठिकाणी आबासाहेबांनी आम्हाला सर्वांना दिलेला आहे. आपल्या मागं कायमपणे खंबीरपणे उभा असणारा गोरगरिबांचा नेता म्हणजे आबासाहेब पटेल. धन्यवाद आबासाहेब. जी अगर बात किया तो मेगा फाइनल है और मेगा शुरुआत करते हुए यहाँ पर बल्लेबाजी करने वाली टीम, अगर बात किया तो टीम का स्कोर जा पहुंचा है 30 रनों पर यहाँ पर टीम पहुंच चुकी है. म्हणून म्हणलं जातं मोडून पडला संसार मोडला नाही, कना पाठीवरती हात ठेवून फक्त आणि फक्त लढ म्हणा. लढ म्हणणारं व्यक्तिमत्व जर असेल ना तर कोणीही कोणालाही घाबरत नाही. आणि असं आबासाहेबजी पाटील साहेबांचा शब्द आपल्याला खरं तर मिळालेला आहे. काही संकट आलं तर नक्कीच आपल्यासाठी आबासाहेब पाटील खंबीर आपल्याशी उभा असतील. नक्कीच आपल्याला इथे मॅचकडे जाऊयात. जवळपास धाबांचा विचार केला तर 30 धाबा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. दुसरं षटक धर्मेश लांबोरे हो स्टेप आउट केलं, फेक केली होती खरं तर नरेशने, पण इथे पाहिलं गेलं तर चूक होती. इथे स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न नव्हता, खरं तर सॅक्रिफाईस केलं गेलं नाही. जे मल्हार 10 पासून रोहा असंघ थोडासा बॅकफूट वरती पहिल्या 2 षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 30 अशी धावसंख्या धावफलकावरती. हो व्हॉट अ स्ट्रोक, शॉट ऑफ द टुर्नामेंट, बॅडमिंटन स्ट्रोक, बॉल मैदानाच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क. षटकार चैतन्य आखाडे मैदानाला अक्षरशः आखाड्याच्या बाहेर पाठवलं चैतन्य आखाडेने. टोटल 36 धाबा धावफलकावरती. खराब गोलंदाजी जय मल्हार 10 प्रसन्न रोहा संघाची. पहिल्या 3 मॅच मध्ये जी गोलंदाजी आपण जय मल्हार 10 प्रसन्न रोहा संघाची पाहिली ती गोलंदाजी या मॅच मध्ये पहिल्या 2 षटकामध्ये पाहायला मिळत नाही. प्रत्येकाची वेळ सारखी नसते. पुन्हा एकदा इथे चॉप करण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअर कट पॉइंटच्या दिशेला क्षेत्ररक्षक पोहोचतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय, नकार दिलाय आणि एकच धाव मिळते. एका धावेने धावफलक पुढे. टोटल धावसंख्या झाली ती म्हणजे 37 धाबा. हा क्रिकेटचा खेळ आहे, वेळ घेऊ नका, कारण अंधार होत चाललेला आहे. पाऊस पडतोय, वरून आभाळ आलेला आहे. 6 वाजून गेलेले आहेत. अंधार केला तुमचं नुकसान आहे. त्यामुळे थोडस वेळ फास्ट घ्या, स्पीडअप घ्या, विनंती आहे जे मल्हार 10 प्रसन्न रोहा या टीमला. कारण संघ पाहिला गेलं तर मजबूत स्थितीमध्ये आपल्याला रिशांक केले पण बारसू संघ पाहायला मिळतोय. भूषण बौद्धाने काय बॅटिंग करतोय. चैतन्य आखाडे किसमे है कितना दम दाखवतो या मैदानातली मध्ये. 37 धावा गोलंदाजी मार्क वरती. कैलास तिसरं षटक. कैलास गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळेल. पहिला बॉल राईट आर्म राऊंड द विकेटने गोलंदाजीसाठी कैलास सज्ज पाहायला मिळेल. गोलंदाजीचा विचार केला तर कैलासने चांगली गोलंदाजी दाखवली आहे या स्पर्धेमध्ये. आतापर्यंत कसं खेळला या गोष्टींना महत्व नाही, या मॅच मध्ये कसं खेळतं या गोष्टींना खूप महत्व आहे. पाठीमागे किती अर्धशतक मारली, किती स्पर्धा जिंकल्या या गोष्टींना विसरावं लागेल. या मॅच मध्ये कसा खेळ करता हे खूप महत्वाचं राहतं. पहिलाच बॉल अप्रतिम अवे फ्रॉम द बॉडी पासून राहिलेला दूर बॉल आणि इथे पाहिलं गेलं तर एकही धाव नाही आहे. डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळेल. पहिलाच बॉल डॉट. अप्रतिम गोलंदाजी कैलासने दाखवली. कमबॅक करून दाखवेल का. महत्वपूर्ण षटक आहे, टार्गेट सेट करणारं षटक. नाकू टप्प्याचा बॉल चॉप केलाय समोरच्या दिशेला. क्षेत्ररक्षक तिथे संदेश विजयाचा संदेश देतो की काय. थोडासा फंबल पण अगदी पाहिलं गेलं तर लगेच कव्हर सुद्धा केलं. बॅकअप पहा. धर्मेश बॉलच्या पाठीमागे होता, माहिती होतं बॉल हातामधून सुटू शकतो. त्या प्रयत्नामध्ये 2 धाबा, 1 धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झाली. एका धावेने धावफलक पुढे. 38 धाबा धावफलकावरती. तिसरं षटक आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. अप्रतिम बॅटिंग भूषण बावदाने करतोय. तो बॅटर स्ट्रायकिंग एंडला. इनफॉर्म बॅटर. फटका फसलाय. नरेश बॉलच्या खाली. नरेश
अगदी बॉल पाहत होते, बॉलने दिशा बदलली आणि बॉल अगदी त्याच्या बॉडीच्या पाठीमागे बॉल आढळला. एकच धाव मिळाली, एका धावेने स्ट्राईक रोटेट. 39 धावा, 3 बॉलचा खेळ समाप्त झालाय. अप्रतिम गोलंदाजी कैलाशने दाखवलं. 3 गोलंदाज 3 बॉल हाताळलेत, 2 धावा खर्च केल्यात. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. कमबॅक होईल का? कमबॅक इज बेटर दॅन सेट बॅक. कमबॅक क्रिकेटमध्ये भरपूर वेळा पाहिलाय. मोहम्मद शमीचा जेव्हा डिवोर्स झाला त्यानंतर त्याच्या वाईफने त्याला चिडवलं होतं, डोक्यावरती केस नाहीये तशी स्टाईल करून दाखवली. त्यानंतर मोहम्मद शमीनं ICCच्या वर्ल्ड कप मध्ये संदेशची अप्रतिम फेकी, नरेशचं अप्रतिम बॅकअप आणि इथे पाहायला गेलं तर सिंगल धाव. टोटल धाबा झालेले आहेत त्या म्हणजेच 40 धाबा. तिसरं षटक. 40 रन अभी तक हो चुके हैं. फाइनल मुकाबला चल रहा है ईशान 11 का और इस समय क्या बढ़िया शुरुआत की है उनकी टीम ने, जिस प्रकार टीम का स्कोर जा पहुंचा है और गेंद गई है डिक्लेयर जोन में 2 रनों के लिए. इस 2 रन की सहायता से टीम का स्कोर जा पहुंचा है 42 रनों पर. 42 धाबा धावफलकावरती. क्रिकेटच्या लाईफलाईनचा वापर केला. आज मुंबईमध्ये लोकल ट्रेन नसती तर काय झालं असतं विचार करा, आणि क्रिकेटमध्ये सिंगल आणि डबल धाव नसती तर क्रिकेट घडलं असतं का याचाही विचार करा. म्हणून क्रिकेटमध्ये एकाने डबल धावेला लाईफलाईन बोललं जातं, तसं मुंबईमध्ये राहत असताना मुंबईच्या लोकलला मुंबईची लाईफलाईन बोललं जातं. पूल करण्याचा प्रयत्न होता, इथे टॉपेज लागले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. पहिली धाव वेगाने कंप्लीट केली आहे. बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक पोहोचतोय आणि नरेश चूक करतोय. बॉल धरतीला दान. आता बोलायचं तर बोलायचं कोणाला? आतापर्यंत नरेश जेव्हा जेव्हा चुका होत होत्या तेव्हा तेव्हा क्षेत्ररक्षक अगदी चुका मान्य करत होते. आता नरेशने सुद्धा चूक मान्य केली. अगदी शांततेमध्ये क्रांती करत असताना आपल्याला पाहायला मिळतो. 3 षटकाचा खेळ समाप्त झालाय. टोटल धावा 44. अवांतर जवळपास रन रेटचा जर विचार केला तर जवळपास 14.50च्या गतीने धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. शेवटचे 6 बॉल कोणता गोलंदाज वापरला जातोय? धर्मेश लांबोरीनं दुसरं षटक हाताळलंय. तिसरं षटक कैलाशच्या माध्यमातून हाताळलंय. पहिलं षटक आपण पाहिला गेलं तर राकेशच्या माध्यमातून हाताळलंय. आणि आता अगदी हुकमाचा एका जे मल्हार दाबीर प्रसन्न रोहा असंघाचा नरेश बावदाने गोलंदाजीच्या मार्कवरती. पहिला बॉल नरेश टू आपण चैतन्य सलामीची जोडी. पहिलाच बॉल पूल केलाय समोरच्या दिशेला. अगदी पाहिलं गेलं तर दुसरी धाव कंप्लीट झाली आहे आणि 2 धावेने धावफलक पुढे. 46 धावा धावफलकावरती. पहिल्याच बॉलवरती 2 धावा आलेत. पहिल्याच बॉलवरती समोरच्या दिशेला चांगला स्ट्रोक चैतन्य आखाडेच्या माध्यमातून. 46 धावा धावफलकावरती पाहायला मिळालेत. शेवटचे 5 बॉल हाणामारी तोडाफोडी पाहायला मिळेल का? आतापर्यंत झाली आहे तोडाफोडी, आता हाणामारी पाहायला मिळेल का? 5 बॉलचा अजून एक खेळ बाकी आहे. इथे वेग पाहायला मिळाला. बॅटचा स्विंग थोडासा कमी आणि बॅटची कट स्लिपच्या क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. एकच धाव मिळते. एका धावेने धावफलक पुढे. टोटल 47 अशी धावसंख्या धावफलकावरती. 44 होत्या 3 षटकानंतर. आता 2 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 44 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळालं. 47 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. तिसरा बॉल वरती प्रहार मोठा अंतर पाहावं लागेल. धर्मेश बॉलच्या पाठीमागे. सिंगल धाव मिळाली. सिंगल धावेनंतर धावफलक पुढे. 48 रन्स. स्पर्धेतील उच्चांकी धावसंख्येचा विचार केला तर 59 उच्चांकी धावसंख्या. त्या धावसंख्येचा रेकॉर्ड इथे मोडला जाईल का? कारण पाहिलं गेलं तर 48 धावा झालेल्या आहेत. 3 बॉलचा खेळ समाप्त झाला. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आणि इनफॉर्म बॅटर भूषण बावदाने स्ट्रायकर एंडला पाहायला मिळेल, ज्याच्या बॅटमधून आपण अद्भुत अविश्वसनीय 2-3 षटकार पाहिलेत. तो भूषण स्ट्रायकर एंडला. 4था बॉल. समोरच्या दिशेला चांगला स्ट्रोक. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक फंबल. 2 धावा कंप्लीट होतील का? आणि 2 धावा कंप्लीट. 2 धावेने धावफलक पुढे. 50 अप. 50 धावा कंप्लीट धावफलकावरती.
रिशांक 11 बारसू या टीमच्या संघाची बांधणी दोन्ही संघांची प्रॉपर आहे. अगदी मॅनेजमेंट चांगलं पाहायला मिळालं आणि मॅनेजमेंट ज्या संघाचं चांगलं पाहायला मिळतं त्यांचा खेळही चांगला पाहायला मिळतो. 50 धावा धावफलकावरती 2 बॉलचा खेळ बाकी आहे. चांगला बॉल इथे वेगवान बॉल. अगदी रोहित सुद्धा या बोवेगावरती घाबरला की काय असं चित्र पाहायला मिळालंय. अगदी डॉट बॉल होता. रोहितने शेवटच्या क्षणी हात काढून घेतला आणि बॉल अगदी पाहिलं गेलं तर घोषंकित क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. एका धावेने धावफलक पुढे. 51 अशी धावसंख्या धावफलकावरती. रोहित सारख्या खेळाडूने जर बॉल सोडायचा तर नवीन खेळाडूने काय करायचा हा प्रश्न आम्हाला सुद्धा पडला. कारण रोहितची क्रिकेटची कारकीर्द जर पाहिली तर जवळपास 15 वर्षाचा प्रवास या खेळाडूचा आहे क्रिकेटचा. सातत्याने क्रिकेट खेळतोय. ओपनचं क्रिकेट गाजवतोय. समोर आलेत. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता. ऑन दी राईज फटका फसलाय. सोशल डिस्टन्स मेंटेन झालाय. डॉट बॉल झालाय. 4 षटकांचा खेळ समाप्त. टोटल 51. 51 धावा. 52 धावांची गरज असेल ती म्हणजेच जय मल्हार धावीर प्रसन्न रोहा या टीमला जिंकण्यासाठी. चला मॅच स्पीडअप घ्या. भरपूर वेळ गेलेला आहे. पाऊस पडतोय. प्रत्येकाला घरी पोहोचायचं आहे. बावन्न धाबा बनवायच्या आहेत. चला रिशांक 11 बारसू टीम क्षेत्ररक्षण लावा. वय करू नका कारण प्रत्येकाला तुम्हीही दिवसाबरोबर 4 षटकं खेळला आहात तर दुसऱ्या संघालाही दिवसाबरोबर 4 षटकं खेळायला मिळावीत ही अपेक्षा प्रत्येक प्रेक्षक वर्गांची आहे. त्यामुळे मॅचला लगेच सुरुवात करा. भूषण प्लीज थोडंसं स्पीडअप घ्या. जी अगर बात किया तो मेगा फाइनल है और इस मेगा फाइनल में यहाँ पर जो लक्ष्य रखा गया है 52 रनों का लक्ष्य दिया गया निर्धारित 4 ओवरों में. तो देखना है किस प्रकार इस टारगेट को चेस करती है. क्या विजेता टीम बनकर उभरेगी. देखना है कौन सी पहली टीम होगी जो इस विजेता ट्रॉफी को उठाएगी. अगर बात की जाए तो अनिकेत दादा स्वर्गीय अनिकेत दादा प्रतिष्ठान के द्वारा आयोजित सीजन 2 इसमें इस प्रतियोगिता को सफल बनाने के लिए सभी कार्यकर्ता सभी सदस्यों का बहुत बहुत योगदान. उसके साथ साथ इस सभी टीमों का भी बहुत बड़ा योगदान है. लेकिन इस प्रतियोगिता को सफल बनाने के लिए इस साधना क्रीड़ा नगरी के अंदर जो प्रतियोगिता रखी गई है उसको भी बढ़िया सहयोग दिया हमारे किशन देवेंद्र, एलेक्स देवेंद्र, अर्जुन देवेंद्र तथा रवि लिंगाला उर्फ मैडी इनके सहयोग से और साधना बॉयज के सभी खिलाड़ियों के सहयोग से टूर्नामेंट यहाँ पर आयोजित की गई और बढ़िया तरीके से टूर्नामेंट यहाँ पर आयोजित हो चुके हैं और अब अपने अंतिम पड़ाव यानी कि फाइनल की ओर आ चुका है. तो वह कौन सी विजेता टीम होगी अभी आने वाले 15-20 मिनट में हमें पता चल जाएगा. तो 52 रनों का लक्ष्य है. तो देखना है बल्लेबाजी करने वाली भी टीम आ चुकी है. तो देखना है किस प्रकार इस रन को चेस करती है. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. अर्थातच एका बाजूला स्फोटक फलंदाज नरेश बावदाने, दुसऱ्या बाजूला धनगर समाजातील एक नामवंत फलंदाज रोहित कोकरे आपल्याला बॅटिंगसाठी पाहायला मिळतो. पांचल समाज पांचल क्रोसी मधील हा खेळाडू राजापूर तालुक्यातील रोहित कोकरे आपल्याला बॅटिंगसाठी पाहायला मिळेल. दुसरा खेळाडूचा विचार केला तर रोहा तालुक्यातील नरेश बावदाने बॅटिंगसाठी पाहायला मिळेल. ही खरं तर एक नवीन संकल्पना आहे. अनेक विभागातील खेळाडू आपल्या संघामध्ये घेणं, त्या संघाला सोबत घेणं, त्या खेळाडूला आपल्या टीम मध्ये बॉन्डिंग मध्ये बसवणं, आपल्या संघाला फायनल पर्यंत पोहोचवणं आणि त्या खेळाडूकडून खेळ करून घेणं हे खूप महत्वाचं असतं. आणि हे करता जय मल्हार रोहा टीमला माहिती आहे 52 धावसंख्येचा पाठलाग करायचा. स्ट्रायकर इनला पण पाहिलं गेलं तर नरेश बावदाने, नॉन स्ट्रायकर इनला रोहित कोकरे आणि गोलंदाजीच्या मार्कवरती उत्तरार्धामध्ये आपण चैतन्य आखाडेला पाहतोय. प्रत्येक माणसांच्या आयुष्यामध्ये 2 फेज आहेत. एक म्हणजे तरुणपण आणि एक म्हणजे म्हातारपण. तसा क्रिकेटमध्ये सुद्धा 2 फेज आहेत. एक म्हणजे पहिली इनिंग, दुसरी म्हणजे दुसरी इनिंग. आता दुसरी इनिंग आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. इनफॉर्म बल्लेबाज नरेश इस समय स्ट्राइक पर जो काफी बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं अभी तक इस प्रतियोगिता के अंदर. और ये पहली गेंद का सामना और पहली गेंद पर यहाँ पर फायर कर दिया है. देखना है गेंद कहाँ जा रही है. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे अभिमानाची गोष्ट या खेळाडूची रोहा तालुका प्रीमियर लीग मध्ये सुद्धा निवड झालेली आहे नरेश बावदानेची. नरेश बावदाने तुझं सुद्धा अभिनंदन आहे कारण मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये हा खेळाडू खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतो. पहिलाच बॉल परफ्यूम डिलिव्हरी
काय बॉल टाकला, खांद्यांचा भरपूर वापर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणून नेहमी म्हणलं जातं खरं तर इथे पाहिलं गेलं तर पहिलाच बॉल, दोन दुसऱ्या बॉलवरती आपण पाहिलं गेलं तर डॉट आपल्याला पाहायला मिळतोय. समोरच्या दिशेला बॅडमिंटन स्ट्रोक, बॅटच्या टोला बॉल लागलाय आणि बॉल मैदानाच्या बाहेर गेलेला नाहीये. फलंदाज पोहोचतोय, 2 धाबा कंप्लीट, 2 धाब्याने धावफलक पुढे. तर सकाळी जेव्हा मी इथे पोहोचलो तेव्हा मैदान पाहिलं, वाटलं मैदान खूप छोटं आहे, पण अगदी पाहिलं गेलं तर या मैदानावरती अनेक ओपन क्रिकेटच्या स्पर्धा सुद्धा होताना आम्ही ऐकलं. त्यामुळे हे मैदान म्हणजे खरं तर विलेपार्लेचा अभिमान स्वाभिमान असणारे हे मैदान आहे, ज्या मैदानानं अनेक खेळाडू अर्थातच अमोल कांगणेसारखा खेळाडू सकाळच्या सत्रामध्ये आम्ही तिथे पाहिला. त्यानंतर रवी लिंगाला असेल, किशन देवेंद्र जो खरं तर सँडी 11 संघातून खेळतो. हो पुन्हा एकदा चांगला बॉल. इथे पाहिलं गेलं तर शॉटम पुल करण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळेल. अनेक ओपन क्रिकेट खेळणारे खेळाडू या मैदानाने घडवलेले आहेत आणि त्या मैदानावरती आपल्याला खेळायला भेटत आहे. खरं तर ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. त्याचबरोबर या स्पर्धेच्या निमित्तानं आपण सन्माननीय रवी लिंगाला मिस्टर 360 आणि सिक्सर किंग म्हणून आपण किशन देवेंद्र, नेहमीच ओमकार देसाईचा जवळचा मित्र जर कोण असेल तर त्याचं नाव किशन देवेंद्र. त्याचा सुद्धा या व्यासपीठावरती आपण सन्मान करणार आहोत. थोड्याच वेळामध्ये ते सुद्धा उपस्थित होतील. चांगला बॉल इथे पाहिलं गेलं तर वेगवान बॉल. कालच मागल्याच आठवड्यामध्ये आपल्या समाजासाठी आणखीन एक महत्वाची गोष्ट आणि अभिमानाची गोष्ट म्हणजेच सांगली जिल्ह्यातील पळसखेल गावचा खेळाडू सुहास करे, एक बाईक त्याच्या नावावरती आणि दुसरा मोबाईल मालिकावीर म्हणून त्या खेळाडूने जिंकलाय. अगदी पाहिलं गेलं तर 52 धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 7 अशी धाबा धावफलकावरती. पहिलं षटक समाप्त झालंय. 7 अशी धाबा धावफलकावरती पाहायला मिळालेत. अजूनही 18 बॉलचा खेळ बाकी आणि जिंकण्यासाठी इथे पाहिलं गेलं तर 45 धाबांची गरज. 18-45 समीकरण. क्रिकेट आहे, क्रिकेट इज गेम ऑफ जंटलमॅन, क्रिकेट इज अनिश्चिततेचा खेळ. क्रिकेटच्या खेळामध्ये खेळ वेळ बदलायला जास्त वेळ लागत नाही, हे आपण अनेक वेळा क्रिकेटमध्ये पाहिलंय. 2 बॉल 12 धाबांची गरज असताना दादाजी कोंडदेव स्टेडियम इथे तो भूषण गोळीने मारले, रजत मुंडेने मारलेले 2 षटकार, भूषण गोळीने मारलेला 1 षटकार आजही आम्ही विसरलेलो नाहीये. कृष्णा सातपुते सरांच्या माध्यमातून जवळपास 6-7 वेळा 6 बॉल 6 षटकार मारण्याचा पराक्रम. दर्शन बांदेकरच्या माध्यमातून जवळपास 14 वेळा 5 बॉल 5 षटकार मारल्यानंतर 6व्या बॉलवरती सन्मान देणारी गोष्ट. अशा अनेक गोष्टी क्रिकेटमध्ये घडताना पाहायला मिळालेत. दुसरा बॉल सुनील गोलंदाजी मार्कवरती राऊंड द विकेट. पहिलाच बॉल समोरच्या दिशेला, मोठा स्ट्रोक आणि प्रशांत कॅच कॅरी केलाय. फलंदाज बाद. पहिला धक्का 7 या आकड्यांवरती बसतोय आणि फलंदाज मैदानाच्या बाहेर नरेश बावदाने. लाईव्ह बंद आहे. नवीन फलंदाज राकेश. आता दिसते, मगाशी बंद होते. पुण्याचा चांगला बॉल. इथे पाहिलं गेलं तर सिंगल धावेनंतर धावफलक पुढे. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक
मराठा क्रांती मोर्चाचे अध्यक्ष सन्माननीय आबासाहेबजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून प्रथम क्रमांकाचं पारितोषिक, द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आपल्याला सन्माननीय संतोषजी पटकारे साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेला मिळालेलं आहे. त्याचबरोबर तृतीय क्रमांकाचं पारितोषिक सकाळपासून आपण ज्यांचा गोड आवाज ऐकलात आणि बैलगाडी क्षेत्रातील समालोचकांच्या यादीतील एक मोठं नाव सन्माननीय दत्ताभाऊ वारकरी यांच्या माध्यमातून तृतीय क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेला मिळालेलं आपल्याला पाहायला मिळतं. राकेश आपल्याला नॉन स्ट्रायकर एंडला पाहायला मिळेल. स्ट्रायकर एंडला विचार केला तर रोहित बॅटिंग करतोय. रोहा संघ थोडासा बॅकफूट वरती पाहायला मिळतोय मेगा फायनलच्या मॅच मध्ये. कारण गोलंदाजीचा विचार केला तर सुनील लांबोरेने केलेली अप्रतिम गोलंदाजी, चैतन्य आखाडेने केलेले भेदक गोलंदाजी, अगदी बॅकवर्ड वरती ढकलत असताना जे मला दावीर प्रसन्न रोहा टीमला आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा पाहावं गेलं तर इथे प्लेड ऑन फलंदाज बाद, प्लेड ऑन झालेला आहे फलंदाज. बॅटची आतली इनर एज यष्ट्या वाखवल्या गेल्यात आणि फलंदाज मैदानाच्या बाहेर. रोहित कोकरे बॅक टू डगआउट. 8 अशी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. दुसऱ्या षटकामध्ये 8 अशी धावसंख्या धावफलकावरती. शेवटचा महत्वपूर्ण बॉल, सुनील लांबोरेची गोलंदाजी, एकच धाव मेगा फायनलच्या मॅच मध्ये त्याच्या माध्यमातून खर्च केली आहे. अप्रतिम गोलंदाजी सुनील लांबोरेच्या माध्यमातून. प्रशांत शेळकेने घेतलेला अप्रतिम कॅच. शेवटचा बॉल सुनील लांबोरी टू आपण पाहिलं गेलं तर बॅटर नेम भावेश. पहिलाच बॉल वरती बॅटची कड आणि लॉंग स्टॉप रिजन मध्ये बॉल. भावेश नेहमीच ड्रॉप सीन का हिरो म्हणून आपण जय मल्हार दाबीर प्रसन्न रोहा टीम साठी पाहायला मिळतो. कारण भावेशने अनेक मॅचेस त्याने जिंकून दिलेले आपल्याला पाहायला मिळालेत. जिंकण्यासाठी अजूनही विचार केला तर 9 धावसंख्या झाली आणि जिंकण्यासाठी 43 धावांची गरज. मेगा फायनल पूर्वी मेगा फायनल होते की काय अशी परिस्थिती मगाशीच आपण सांगितली होती. आता इथे पाहिलं गेलं तर 2 षटकांचा विचार केला तर संघ बॅकफूट वरती जे मल्हार दाबीर प्रसन्न रोहा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. जिंकण्यासाठी अजूनही पाहिलं गेलं तर 43 धाबांची गरज आहे. क्रिकेटचा खेळ आहे. 6 बॉल 49 धाबा होताना आपण क्रिकेटमध्ये पाहिलंय. त्यामुळे या धावसंख्येला अजूनही हार मानून चालणार नाहीये. राकेश स्ट्रायकर यांना पाहायला मिळेल. पहिलाच बॉल अप्रतिम आणि पहिल्याच बॉल वरती आपल्याला पाहिलं गेलं तर डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. राकेश बौद्धाने वय आहे या खेळाडूचं 17 आणि कमी वयामध्ये अनेक फलंदाजाला अनेक गोलंदाजाला रोखण्याचं काम या राकेश बौद्धानेच्या माध्यमातून केलंय आणि तो इन ऍक्शन मध्ये बॅटिंग करत असताना पहिला बॉल फेस केला, पहिलाच डॉट आला. थोडासा खाली राहिलेला बॉल, सबमरीन डिलिव्हरी फेकी केली आहे तिथे. दुसरा धावेचा प्रयत्न नाही, पुन्हा एकदा फेकी करण्याचा प्रयत्न होता रोहिदास धडस साहेबांच्या माध्यमातून. ॲज अ पोलीस म्हणून काम करतात मुंबईमध्ये. अनेक खेळाडू आज पाहिले जे मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत आणि त्यामधूनच एक व्यक्तिमत्व रोहिदास धडस साहेब आपल्याला गोलंदाजी करत असताना पाहायला मिळालं. समोरच्या दिशेला डाऊन दी ग्राउंड बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय आणि सिंगल धाव मिळते. एका धावेने धावफलक पुढे. 10 अशी धावसंख्या धावफलकावरती. बॉलचा विचार केला तर जवळपास 3 बॉलचा खेळ समाप्त झाला. 9 बॉलचा अजूनही खेळ बाकी आहे. जिंकण्यासाठी विचार केला तर अजूनही 41 धाबांची गरज. 42 धाबांची गरज. आणखीन एक चांगला बॉल, शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. रोहिदास धडस चांगली गोलंदाजी केली आहे. पहिलं षटक चैतन्यने हाताळलं, धावा खर्च केल्या 7. दुसरं षटक सुनीलने हाताळलं, धावा खर्च केल्या 2. हे क्रिकेटमध्ये अलाउड आहे का प्रश्न पडतो. पण मित्रांनो नियम तुम्ही पहा, हे अलाउड आहे. जेव्हा बॉल रिलीज होतो त्याच्या अगोदर जर तुम्ही मागे गेला तर तो बॉल धाबा दिला जात नाही, बॉल काउंट केला जातो, तो बॉल अनिवार्य धरला जातो पण धावा दिल्या जात नाही. आता इथे पाहिलं गेलं तर बॉल रिलीज होण्यानंतर खेळाडू अगदी स्टिकच्या पाठीमागे जात असताना आपल्याला पाहायला मिळतो. एक धाव जरूर मिळाली. एका धावेने धावफलक पुढे. 11 अशी धावसंख्या धावफलकावरती. राकेश स्ट्रायकर यांना
हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक प्रशांत शेळके तिथे आहेत आणि पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये खरं तर रिशांग 11 बारसू संघ आपला दबदबा या स्पर्धेमध्ये राखतो की काय हे चित्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते, अशी परिस्थिती पाहायला मिळते. कारण जिंकण्यासाठी इथे पाहिलं गेलं तर 6 बॉल 40 धावांची गरज. 6:40 गोलंदाजीच्या मार्कवरती नवीन गोलंदाज. बॉलर नेम प्लीज. कालिदास गोलंदाजी मार्कवरती या स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच गोलंदाजी करतायत. नशीब पहा, मेगा फायनल मध्ये डायरेक्ट तिकीट मिळालंय. पुन्हा तिथे पाहिलं गेलं तर व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. व्हाईट +1 धावफलक पुढे, 2 धावेने धावफलक पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. अगदी पाहायला गेलं तर धावसंख्या झाली ती म्हणजे 14 अशी धावसंख्या धावफलकावरती. 38 धावांची अजूनही गरज या मॅच मध्ये. जसं आपण राजकारणामध्ये अनेक वर्ष कष्ट करतो आणि अचानकच तुम्हाला विधान परिषदची आमदारकी मिळते, तसं आता झालेलं आहे. अनेक वर्ष कष्ट केलं, सकाळपासून कष्ट केलं आणि फायनलच्या मॅच मध्ये गोलंदाजी मिळाली या कालिदासला आणि चांगली गोलंदाजी करतोय. रोहिदास बॉलच्या खाली कॅच पकडला गोलंदाज बाद. भावेश बॅक टू टेक आउट. मैदानाच्या बाहेर भावेशला परतावं लागेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कोण येईल? परशुराम. ले पंगा कर दंगा हो दे मैदानाच्या आतमध्ये. दंगा दंगा आणि दंगा. परशुराम कबड्डी प्लेअर बॅटिंग साठी पाहायला मिळतोय. चांगला बॉल. अगदी पाहिलं गेलं तर कालिदासच्या माध्यमातून भूषण बॉलच्या पाठीमागे. नक्की क्रिकेट आहे की फुटबॉल हा भूषणला सुद्धा प्रश्न पडला असेल. फुटबॉल खेळण्याचा मोह झालेला दिसतोय भूषणला, त्याच्यामुळे जरूर प्रयत्न केला होता भूषणच्या माध्यमातून. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. हो खोलवर पद्धतीचा बॉल. अप्रतिम यॉर्कर, सटीची यॉर्कर. क्रिकेटमध्ये 2 गोष्टींना खूप सन्मान आहे. एक म्हणजे यॉर्कर ब्रह्मास्त्र आणि दुसरं म्हणजे भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांना खूप क्रिकेटमध्ये सन्मान आहे आणि तोच पाहायला मिळाला. इथे यॉर्करला सन्मान दिला. समोर 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 आणि बॉल मैदानाच्या बाहेर. षटकार. सरळ बॅटने डाऊन दी ग्राउंड. बॉलला पाठवलं मैदानाच्या बाहेर. 6 धाब्यांसाठी ऍक्शन रिप्ले मध्ये पाहूयात. पुन्हा एकदा यू मिस. आई विल डेफिनेटली हिट. ईट का जेव्हा पत्थर से वार वरती पलटवार आणि मैदानाच्या बाहेर फरार फलंदाज. धाबा झालेले आहेत. 20-32 धाबांची गरज अजूनही जिंकण्यासाठी. जे मल्हार धावीर प्रसन्न रोहा या टीमला बॉलचा विचार केला तर बॉल बाकी आहेत 1 आणि या स्पर्धेचा स्वर्गीय अनिकेत स्मृती चषक 2025 चा अंतिम विजेता संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तो म्हणजेच रिशांग 11 बारसू या स्पर्धेचा चॅम्पियन संघ. कॉंग्रॅच्युलेशन्स रिशांग 11 बारसू आणि हार्डलक बॅड लक जय मल्हार धावीर प्रसन्न रोहा अ टीम. वेल प्लेड. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच